सगळ्या येवकार गोवा बचाव अभियानाच्या आयच्या या पब्लिक मिटिंगेक हांगासर गोंय राखपाक जे गोंयकार हाजीर आसात त्या सगळ्यांक हांव पयलीं नमस्कार करता, सॅल्यूट करता. हांव एक जर्नलिस्ट, गेली 20-22 वर्सां मेन स्ट्रीम मिडियात काम करतालो. इट इज अ पास्ट टेन्स नाव. जर्नलिजमान जेन्ना हांव भितर सरलो तेन्ना म्हाका दिसतालें की जर्नलिस्ट हो एक्टिविस्ट आसचोच पडटा, कारण हिस्ट्री कशी आसली. जे जर्नलिस्ट आसले तो नॉन जर्नलिस्ट, मागीर तो लोकमान्य टिळक जावं, बाबासाहेब आंबेडकर जावं, महात्मा गांधी जावं, पंडित नेहरू जावं, सगळे एक्टिविस्ट आसले आणि एक्टिविस्ट जावन ते जर्नलिझम करताले. आयज जर्नलिझमाचे डेफिनेशन चेंज जाला. आयज एक्टिविस्ट हो जर्नलिस्ट उपकारना. खंयच्याच मॅनेजमेंटाक आपलो जर्नलिस्ट एक्टिविस्ट जाल्लो नाका. ताणी फक्त एसी कॅबिनात बसपाचो आणि जर्नलिझम करपाचें. तो जर रस्त्यार देंवलो, तो जर लोकां भितर गेलो जाल्यार तो जर्नलिस्ट न्हू. आणि असल्या जर्नलिस्टांक आयज मेन स्ट्रीम मिडियान काम करप खूब कठीण जाल्लें आसा. हांव एक गोंयकार, फकत गोंयकार न्हू, हांव एक गांवकार. म्हाज्या नांवानूच नायक गांवकार आसा. पेडणे तालुक्यांतल्या तुळे गांवचो हांव गांवकार. आणि आज खऱ्या अर्थान जर हे गोंय सांबाळपाक जाय, हे गोंय राखपाक जाय जाल्यार पयली रिस्पॉन्सिबिलिटी ही गांवकारांची, हे पयली तुमी लक्षात दवरा. गोंय राखपाक लागून आयज कितल्याशाच भावांनी हांगासर वेगवेगळे इशू हांगासर तुमकां प्रेझेंटेशन दिले. कशा तरेन आमचे गांव सोंपत चल्ल्या, कशा तरेन नवे नवे कायदे आमचे असेंब्लीन हाडून आमच्यो जमनी विकपाची कामां सुरू आसा. सगळी प्रेझेंटेशनां आणि सगळे परिस्थिती तुमच्या मुखार तुमी दवरला. पूण भावानो, तुम्ही एक गजाल लक्षात दवरूंक ना की ह्या सगळ्या परिस्थितीक हे गोंय काबार करपाक आयज कोण वावुरता? गोंयकारूच वावुरता. गोंयकारूच गोंय काबार करता. हे पयलीं तुमी मतीन दवरा, लक्षात दवरा. जे लोकल बॉडीज आमच्यो पंचायती त्याचे रिप्रेझेंटेटिव्ह जे आम्ही वेचून हाडटात ते कोण? ते गोंयकार. असेंब्लीन आम्ही आमदार वेचून हाडटात ते कोण? गोंयकार. आणि ब्युरोक्रेसी ही सगळी जी तुम्ही आता परमिशना, ह्यो सर्टिफिकेटी, त्यो सर्टिफिकेटी जे तुम्ही आता दाखयल्या त्यो कोण दिता भावानो? गोंयकारूच दिता. आता आम्ही गोंय जर विकपाक बाजारात दवरला जाल्यार तो विकत घेवपाक येता. ताचे दोष दिवन, ताका दोष दिवन कितें उपयोग? बाजारात गोंय तूं विकत दवरला, तो विकत घेवपाक येतलोच. तेका तुमी आडोवंक शकनात. तुमकां आडोवपाक जर जाय जाल्यार विकपाक जे थंय बसल्यात तांकां तुमकां बाजारांतल्यान धांवडोवचो पडटलो. हे पयलीं तुमकां लक्षात दवरपाक जाय. I am from Pedne Taluka, the last taluka which has been conquered by Portuguese regime. I am a person, new conquest atlo ek gaongar. I old conquest anela Margawa, गोय राखपाक लागून. जेन्ना पेडणे तालुक्यात मोपा एअरपोर्ट जावपाचो आसलो तेन्ना एज अ जर्नलिस्ट म्हणून त्या सगळ्या एअरपोर्टाचो अभ्यास, परिस्थितीचो अभ्यास, कितें जाव येता, कितें फायदो जातलो, कितें नुकसान जातलो, हाचो अभ्यास करपाची संदी आमकां मेळ्ळी. आनी जेन्ना आमच्या लक्षात आयलें की हो एअरपोर्ट आमकां परवडपाचो ना तेन्ना एक जर्नलिस्ट म्हणून आनी एक नागरीक म्हणून, एक गोंयकार म्हणून आमी सांगपाचो प्रयत्न केलो. पूण ह्या एअरपोर्टाच्या इशूचेर अशा तरेन राजकारण तयार जालें, तातूंत नॉर्थ गोवा आणि साउथ गोवा अशी झूज तयार केली आणि एक एटमॉस्फियर तयार केलें
की साऊथ गोंयच्या लोकांक नॉर्थ गोंयचो डेव्हलपमेंट नाका म्हणून मोपा एअरपोर्टाक विरोध जाता म्हणून. भावानो आयच्या घडयेक आमच्या त्या पेडणेकरांक आणि नॉर्थ गोवाच्या लोकांक कळून चुकला की तेन्ना जे साऊथ गोवाचे लोक जे म्हणटाले की मोपा हो गोंया खातीर चलपाक शकना ते आयज तांकां पटपाक लागला. आयज हांगासर प्रेझेंटेशनाक तुमी जे एक विलेज दाखयली, मोपा एअरपोर्टाक हे विलेज येवपाक ना. मोपा एअरपोर्ट इज अ बिग ड्रॅगन which can swallow whole North Goa very easily. त्या खातीर गांव एक गांव काबार करपाची गरज लागची ना. आयज एक मोपा एअरपोर्ट प्रोजेक्ट जो आसा जो GMRान घेतला, एअरपोर्ट हो एक पार्ट जालो, पूण एअरपोर्टाशी लिंक ज्यो डेव्हलपमेंटल एक्टिविटीज आसात तातूंत फकत पेडणे न्हू पुराय नॉर्थ गोवा काबार जातले. आता परिस्थिती अशी जाल्या की ऑलरेडी थंय लोकांनी पयलींच जमनी घेवन दवरलेले आसा. भावानो तुमकां खबर नासतले ऑलमोस्ट 90 lakhs स्क्वेअर मीटर जमीन 5 गांवांची ही मोपा एअरपोर्टा खातीर थंय एक्वायर जाली. 75% ऑफ द पीपल जेंची जमीन गेली तांकां एक पयसो कॉम्पेन्सेशन अजून मेळोंक ना. कित्याक मेळोंक ना तर त्यांच्या कडेन डॉक्युमेंट्स ना, त्यांच्या कडेन ओनरशिपीचे कागद ना. पूण भावानो गव्हर्नमेंटान एक्वायर केल्ले लँडाक जर डॉक्युमेंट ना म्हणून कॉम्पेन्सेशन मेळना जाल्यार त्याच मोपा एअरपोर्टाच्या सरभोंवतणी ज्यो कंपनी ह्या व्हडल्या व्हडल्या बिल्डरांनी घेतल्यो तांकां हे ओनरशिपीचे डॉक्युमेंट खंयसून मेळ्ळे. भावानो कितें सांगता ते लक्षात दवरा तुमी. गोंयकार जमनी विकतात मागीर कितें करचें. गोंयकारूच जर जमनी विकतात जाल्यार तुमी गोवा आनी कित्याक मारतात असो आरोप हे आमचे पॉलिटिशियन करत असतात. एक तुमी लक्षात दवरा. आमी त्यातल्या अनुभवांतल्यान आमचे पेडणेकार शिकला की जर तुमी जमीन सरकारान घेतली जाल्यार तूं भिकेक लागतलो, तेच्या पयलींच तूं कोणाक तरी वीक आनी कितें मेळटा तें घे. आयज ही मेंटेलिटी हो मेसेज आयज लोकां मेरेन पावला आनी लोक जमनी विकपाक लागल्या. कारण थंय त्यो जर जमनी तुमकां बिल्डराक विकपाक जाय जाल्यार तुमकां फक्त 114 दाखयल्यार पुरो, बाकीचे सगळे डॉक्युमेंट तो तयार करता. गव्हर्नमेंटा कडेन ते चलना. गव्हर्नमेंट म्हणटा 1 and 14 हो तुजो ओनरशिप डॉक्युमेंट न्हू, तूं बाकीचे डॉक्युमेंट काड. थंय जर तो डॉक्युमेंट तयार करता जाल्यार गव्हर्नमेंट जेची मशिनरी गव्हर्नमेंटा कडेन आसून सुद्धा गव्हर्नमेंट त्याची ओनरशिप प्रूव्ह करपाक शकना, ताका कॉम्पेन्सेशन दिवपाक शकना. आयज ही परिस्थिती जाल्या. म्हणून भावानो आयज गोंयकार जमनी विकतात कित्याक तर तांकां भंय पडला, भिरांत पडला की सरकार डेव्हलपमेंटाच्या नांवार आमचे जमनी घेतले, आमकां एकूय पयसो मेळचो ना, कितें मेळटा ते आतांच घेवया आनी मेकळे जावया. दुसरी गजाल, आयज मोपा एअरपोर्टा खातीर जी एश्युरन्स दिल्ली गव्हर्नमेंटान तुमकां अशे नोकऱ्यो दितले, तशे नोकऱ्यो दितले, हो धंदो तुमी करूं शकतात, तो धंदो कांयच तेतून कांयच जावना. आयज लोकांक कळ्ळां आमी फसल्यात म्हणून. आता तुम्ही म्हणटले इतले जर तुम्ही फसल्यात जाल्यार पेडणेकार एज्युकेशन कित्याक करिना, पेडणेकार रस्त्यार कित्याक येना. भावानो एक मोडस ऑपरेंडी तुम्ही समजून घ्या. गव्हर्नमेंट कशा पद्धतीन मोडस ऑपरेंडी काम करता. मोडस ऑपरेंडी गव्हर्नमेंटाची कशी की भुरग्यांक आयज इजी जॉब कितें MTS. आयज इंजिनियर जाल्लो, MA जाल्लो, BA जाल्लो भुरगो आपूण आपल्याक MTSची नोकरी मेळ्ळी म्हणून तो पेडे दिता. अरे बाबा MTS म्हणजे कितें, SCC इज अ क्रायटेरिया फॉर MTS. आणि तू MA जाला, BA जाला, इंजिनियर जाला आणि तू पेडे गेला तर म्हाका MTSची नोकरी लागली म्हणून. MTS कॉन्स्टेबल आयज सगळ्या गांवांनी भरून दवरल्या. आणि जेन्ना अशी परिस्थिती गांवांचेर येता तेन्ना बीइंग गव्हर्नमेंट सर्वंट they cannot participate in the education, they cannot participate in anything. मुकाट आणि मुको मार खावच्या परस आणि दुसरो कसलोच पर्याय उरना. यू कॅनॉट फायट फॉर युअर रायट्स. आणि ताचो फायदो आयज सरकार सगळीकडे पुराय गोंयांत ताचो फायदो सरकार घेत आसा. हे आमी लक्षात दवरपाक जाय. एनवायरमेंटल डिझास्टर्स स्वप्नील शेल्लेकर म्हाका अजूनय उगडास आसा. गोंयचो आवाज
म्हणून ताणी एक पेडण्या व्हडली बसका घेतलेली. खूप प्रयत्न केलो ताणी सगळ्या लोकांक आपोवन कितें पेडण्याचे चल्ला ते दाखोवपाचे. त्यांच्या प्रयत्नात काय मोजके लोक आयले तर ते 5 वर्सां पयलीं मिटिंगेन जे ते कितें सांगलेले ते आयज पेडण्यान घडत आसा. जो प्लेटो मोपा एअरपोर्टाचो आसा ते प्लेटो वॉज अ नॅचरल टँक ऑफ वॉटर रिजर्व्युअर तो. आयज मोपा एअरपोर्टाचेर जेन्ना काम चलताले थंय कितलेशे केव्स थंय सापडलेले. केव्स ते खंय वयता आनी ते कितले खोल आसा कोणाकूच खबर नासले. ते केव्स 200 ट्रक माती घालून ते केव्स फील केल्या. आता ते उरतले काय इट इज तो एअरपोर्ट कोणा वयतलो तो देव थारयतलो. पूण थंयसर रियालिटी वॉट वॉज देयर ही लिपयल्ली आसा आनी नेचरा समोर नेचरा मुखार खंयचीच रियालिटी ही लिपोवन उरना. आयज मोपा एअरपोर्ट जाल्या उपरांत गांवांतले नॅचरल रिसोर्सीचे उदकाचे आसात ते बंद जाले. लोकांक शेता खातीर बागायती खातीर जे उदक मेळटाले ते उदक आयज बंद जाला आनी तेचे इम्पॅक्ट आयज दिसपाक लागले. आनी ह्या परिस्थितीन जेन्ना भुरगो तुजो पेडण्या सावन पणजे कामाक येता म्हापसा कामाक येता आनी घरा कडेन उदक ना परिस्थिती ना मागीर पर्याय कितें उरता बाबा रे कितें ते जमीन आसा ती विकया आनी आमी म्हापसा ना जाल्यार पणजे फ्लॅट घेवया. ही मेंटॅलिटी आयज गोंयकारां मदीं डेव्हलप जायत आसा आनी तेचो फायदो पॉलिटिशियन घेवन गांवाचे गांव खाली करपाची कामां सध्या सुरू आसा बाबांनी. आनी ह्या मॉडस ऑपरेंडीक आमी कशे तोंड दितले हाचो विचार आतां तुमकां करचो पडटलो. एक गजाल पयलीं आमकां समजून घेवपाक जाय की आमी गोंयकार गोंय राखपाक आमी आतां सगळे हांगा एकठांय जाल्या. गोंय राखपाक आमी गोंयकारच एकठांय जाल्या आनी गोंय सोंपोवपाक गोंयकारूच काम करतात जाल्यार तिसऱ्याक आमी दोश दिवन कांयच उपेग जावचो ना. एक खूब केज टायगर म्हणून एक बूक आसा केज टायगर उत्तम तुम्ही वाचा बूक. तो बूक कितें म्हणटा की आमी आमचो टार्गेटूच चुकीचो थारायला. आमकां आमदाराक आनी मंत्र्यांक गायी सोडपाक आनी तांचो फोग काडपाक आमकां खूब आमी एन्जॉय करतात ताळयो बसतात. आमी त्या मंत्र्यांक आनी आमदाराक खंय दवरया पयलीं आमच्या गांवांतल्या पंचाक आनी सरपंचाक धरया मागीर ब्युरोक्रेसींतल्या ऑफिसरांक धरया. त्या ऑफिसरांक सी हे सगळे मॅनिप्युलेशन जे आसा तो मंत्री आनी आमदार करिना. हे मॅनिप्युलेशन करता ब्युरोक्रेट. मागीर तो गोंयकार आसा ब्युरोक्रेट तो जर मॅनिप्युलेशन करता जाल्यार तेका आमी कोणूच विचारना. तो सेफ आहा तेका कांयच पडलेलें ना तेका कोणूच गाडी सावना तेका कोण काय विचारना. आमी विचारतात आमदाराक आनी मंत्र्यांक. सो आमकां आमचे टार्गेट कितें हे पयलीं जाणून घेवचें पडटलें. गोंय लिबरेट जाल्या उपरांत सगळ्यात पयलो प्रोजेक्ट ज्या प्रोजेक्टा खातीर सगळ्यात चड जमीन दिली ती जुवारी एग्रो 50 लाख स्क्वेअर मीटर. त्या 50 लाख स्क्वेअर मिटरांतली फकत 3.5 लाख स्क्वेअर मिटराचेर जुवारी एग्रोचो प्रोजेक्ट आसलो. बाकी ती जमीन तशी आसली. आयज ती जुवारी एग्रो प्रोजेक्ट ताणी वेगळ्या कंपनीक विकलो आनी हेर जी जमीन आसली ती जमीन आयज सगळी बिल्डरांक विकपाचें काम सुरू आसा. ती जमीन सरकारान ताब्यात घेवपाची गरज आसली. सरकाराक इंट्रस्ट ना कारण सरकारचे दलाल थंय ह्या जमनीचे वेव्हार करतात. तो पयलो सगळ्यात व्हडलो लँड स्कॅम. आणि दुसरो लँड स्कॅम हो मोपा एअरपोर्ट ज्या जाग्यार 90 लाख स्क्वेअर मीटर जमीन दिल्या लिजाचेर. ते 90 लाखांतले जी जमीन आसा ती लिजार दिल्या. फुडल्या 10-20 वर्सांनी आयज जे जुवारीचे जाला तेच मोपाचे जातले आणि ती जमीन परतून गव्हर्नमेंटाकूय मेळची ना आणि परतून ती लोकांकूय मेळची ना. मोपा एअरपोर्टाचो जो एग्रीमेंट जाल्लो 2016 त्या एग्रीमेंटा प्रमाण 2022 जो रेव्हेन्यू मोपा एअरपोर्टांतल्यान गोवा गव्हर्नमेंटाक येवंक जाय 36.99% तो येवपाक जावो आसलो. कितलो येयलो रेव्हेन्यू गव्हर्नमेंट
तो रेव्हेन्यू कित्याक उघड करिना? आणि आता जो ओरिजिनल एग्रीमेंट असलो त्या एग्रीमेंटाक आता एक्सटेन्शन दिला आणि आनीक 20 वर्सां तो एग्रीमेंट ऑलरेडी गव्हर्नमेंटान तो वाडयलो. म्हणटकूच 50-60 वर्सां ही जमीन त्या कंपनी कडेन उरतली आणि त्या जमनीचे कितें जातले हाचो तुम्ही फकत विचार करा. बँकेच्या ऍडमिनिस्ट्रेशनान एक डेफिनेशन असता NPA, नॉन परफॉर्मिंग एसेट्स. आयज आमी गोंयकार नॉन परफॉर्मिंग एसेट्स जाल्लेले आसात. आमी गोंयकार आसात पण आमच्या गोंयकारा कडेन कांयच जावपाचें ना. हे आमच्याच आमीच वेचून दिल्ल्या लोकांनी बरें वळखल्लें आसा आणि त्या खातीर आयज गोंयकाराक फाट्यार मारून ते जायते करतात. हे तुम्ही आता जे भाव आमचे हांगासर जे प्रेझेंटेशन जेंच्यांनी केला त्यांच्या प्रेझेंटेशनात तुमकां ते दिसून येयला आसतलें. एक गजाल पयलीं आमकां गोंय कितें हें समजपाक जाय. गोंयचो स्ट्रक्चर कितें, गोंयची हिस्ट्री कितें, गोंयची जॉग्राफी कितें, गोंयचे पॉलिटिकल बॅकग्राऊंड कितें हें तुमकां पयलीं समजून घेवपाक जाय. म्हाका हांगा खास रिक्वेस्ट करची दिसता तुमच्या सगळ्या गोंयकारां कडेन. आमचे सिनियर जर्नलिस्ट संदेश बाब प्रभुदेसाय हांगा आसात. ताणें एक बूक बरयला अजीत गोवास गजब पॉलिटिक्स. आयज तो बूक दर एका गोंयकाराच्या घरांत आसपाकूच जाय. दुसरो हालींच ताणें डबल इंजीन म्हणून एक बूक बरयला ऑन लोकसभा पॉलिटिक्स. तोय तुम्ही वाचपाक जाय. सिनियर जर्नलिस्ट आदले आमच्या नाते आता वाल्मिकी फालेरो आणि एक बूक बरयला 1961 द कंप्लीट स्टोरी ऑफ गोवा लिबरलिझम एंड पेट्रियोटिझम. तो बूक वाचात भावानो. तो बूक वाचतकूच तुमकां वाट मेळटली आमी गोंय कशें वाचोवपाक शकतात आणि गोंय वाटयतलो जाल्यार आमकां खंयच्या वाटेन चलपाक जाय, कशें चलपाक जाय ही वाट तुमकां मेळपाक लागून हे बूक तुमकां वाचचें पडटलें. तुमकां वाटूच खबर ना. तुम्ही काम करीत आसात, गोंया खातीर तुम्ही झगडत आसात, तशें जायना भावानो. तुमकां जर खंयची झूज जर जिखपाचें आसा जाल्यार त्या झुजाक एक प्लॅनिंग लागता, एक स्ट्रॅटर्जी लागता. ती जर स्ट्रॅटर्जी आयज आमच्या कडेन ना आमी झूज करत करीत एक एक गोंयकार सोंपतले आणि मागीर आमच्या हातान कांयच उरचें ना. म्हाका खबर आसा हांवें टायम घेतलो. एक निमणो एकूच गजाल हांव तुमकां तुमच्या लक्षात हाडून दिवपाक सोदता. ही गजाल व्हेरी इम्पॉर्टंट. कित्याक तर हालींच म्हणजे गेल्ल्या विकांत एक इशू बरोच गाजता अबाउट कॉन्स्टिट्यूशन. वेदर we believe in constitution, whether we respect constitution or we are against constitution. की आम्ही कॉन्स्टिट्यूशनाचो आम्ही अपमान करता काय कितें. भावानो एक गजाल जी व्हेरी इम्पॉर्टंट. जेन्ना गोवा लिबरेट जालो 1961 ते गोवा लिबरेट जाल्या उपरांत आता लिबरेट आम्ही म्हणतात लिगली वी हॅव बीन कॉन्कर्ड. It is a fact. Nobody denies it. That does not mean we are disrespecting our nation. We have to believe the fact. The fact is we have been annexed. Now the second thing, when Goa was liberated, गोयातल्यान कितलोसो वेपार ट्रेड बिझनेस चलतालो to other countries. So one of the businessmen went into the Supreme Court because his business has been hampered after the liberation, because after liberation we came under government of India. आणि त्यावेळा सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिला. तो जजमेंट हो खूप महत्वाचो. हो पयलीं तुम्ही लक्षात दवरा. तो जजमेंट कितें म्हणटा की जेन्ना एक कंट्री एका टेरिटरीक एनेक्स करता तेन्ना त्या टेरिटरींतले जे पयलींचे कायदे आसत, पयलींचे ट्रेडिशन्स आसत, पयलींच्यो ज्यो कितें तुजे हक्क आसत ते रिस्पेक्ट करपाकूच जाय अशें बंधन ना.
आता तुम्ही म्हणतले अशें जर आसा जाल्यार आता 62 इयर्स आमकां केन्ना त्रास जावना बाबा न्ही एक लक्षात दवरा आमी जेन्ना that's why we need to study the history जेन्ना गोय लिबरेट जालें गोयचेर जेन्ना इंडियन मिलिटरी बाय फोर्सिबली गोवा टेरिटरी एक्वायर केली तेन्ना चीनान इंडियाचेर अटॅक केलो बिकॉज चीन वॉज वेटिंग टू सी वेदर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया will obey the peace or they will use the force. And when government India used the force to annex Goa, China attacked India and India lost that battle. त्या टायमाचेर नेहरून 14 वर्सां कित्याक लायली अशें म्हणप खूब सोंपें. Goa liberation is one of the reason for the death of Nehru because after Goa's liberation पुराय संवसार भरांतल्यान नेहरूचेर जी टिका जाली जे आरोप झाले because Nehru has been projected as a sign of ahimsa, non-violence, and Nehru has used violence to annex Goa, आणि ते एक कारण ठरले. हे सगळ्या गजाली हे सगळ्या गजाली आमकां जाणून घेवपाक जाय. हे तुम्ही जाणून घेतले जाल्यारूच आमकां मुखार वचपाची वाट दिसतली, नाजाल्यार आमी काळोखानूच झगडत रावतले आणि काळोखान एक दीस आमी आमकांच मारतले ते सुद्दां आमकां कळचें ना. दुस्मान म्हणून भावानो जागे जायात, डोळे उगडात, सत्य ट्रूथ फॅक्ट समजून घेयात. गांवकारांनो जायात जागे. थँक्यू.